काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। जालना शहरातील जैन विद्यालयामध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी बोलताना कल्याण काळे यांच्यासारखा साधारण माणूस आज रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभा आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील 80% सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे, त्यामुळे भाजपा हद्दपार होणार असल्याचंही गोरंट्याल यांनी सांगितलंय। चौथ्या टप्प्यातलं मतदान आज होतं, काय म्हणणार आपण? हे बघा, जालना लोकसभा सर्वात इथं केंद्राचे राज्यमंत्री सन्मान्य रावसाहेबजी दानवे वर्सेस एक साधारण माणूस कल्याण काळे यांची फाईट होत आहे आणि अख्खा महाराष्ट्राने अख्खा देशाचं लक्ष या मतदारसंघावर आहे की कोण जिंकणार आहे। परिस्थिती जे बघितलं की कल्याण काळे यांच्या बाजूने लोकांचा मत होऊ लागलाय आणि जे मतदार केंद्रावर मी आज सकाळपासून फिरतोय तो मला लोक दुरून हात दाखवतात, हात म्हणजे पंजा दाखवतात। आणि जे ग्रामीणचं जे रिपोर्ट येत आहे की ग्रामीणमध्ये 80% पेक्षा जास्त कल्याण काळे चालू आहे, 80%। आणि शहरात 60-40 मध्ये काँग्रेस राहील, 40 मध्ये भाजप राहील अशी अवस्था आहे। आणि 5 नंतर एक ऍक्च्युअल आपल्याला किती मतदान पडणार, कितीचा लीड होईल ते मी तुम्हाला सांगू शकतो। 400 पार होतील का? कोण? भाजप? नाही, काँग्रेस 400 पार नाही होणार। भाजप हे बघा, तुम्हाला सांगतो हद्दपार होणार आहे। हे बघा, आता ते तक्रार करून काही फायदा होत नाही। त्याने अगोदर जर बोललं असतं तर मग काही व्यवस्था केली असतं। कारण काय असतं, मतदार इलेक्शन वेळच जागतो, जेव्हा चिठ्ठी आली की नाही, आपलं नाव आहे की नाही मतदार यादी, ते बघितलं पाहिजे ना। आणि चूक लोकांची पण आहे की ते मी बघत नाही, इलेक्शन मध्ये फोन करून सांगतात आमचं नाव नाही। थोडा पद्धत पुढं त्याला सुधारित करू आम्ही। मतदारांना काय आवाहन करणार? हे बघा, मतदारांना आता आव्हान करण्याची जरूरत नाही। हे बघा, काय इलेक्शन 2 प्रकारचे असतात, एक तो पुढारी वर्सेस पुढारी असतात आणि दुसरा एक इलेक्शन असतात की पुढारी वर्सेस पब्लिक असतात। आणि हा इलेक्शन पब्लिकने हातात गेली, कल्याणराव काळेसाठी पब्लिकने हातात घेतलेली आहे। आणि पब्लिक जेव्हा हातात घेते तर 100% ते रिझल्ट येतात।